आणि जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा सहर्ष सहर्ष स्वागत आहे। रंगतदार मॅच आणखी एक पाहायला मिळेल आपल्याला। केबीजी खानिवले आणि साई बालाजी दोन्ही टीमचे कर्णधारांना विनंती करेन की आपला 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। ओ पहिला बॉल अपील लाऊडली परंतु नाही लेग स्टंप। ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहणार आहोत। पहा रिप्ले सध्या टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय। नाही परफेक्ट डिसिजन, बॉल बाहेर निघतोय आणि पाठी लागलेला पायाचा। आणि जर बघितलं गेलं तर या बॉलला तुम्ही बॉल ट्रॅकर नुसार जर बघितलं तर तो बाहेर निघतो या स्टँडचा, त्यामुळे अंपायरचा बरोबर डिसिजन आहे। आता पहा, आता अंपायरला विचारायची गरजही नाही लागणार, कारण की त्रिफळा चित्त आणि क्लीन बोल्ड केलाय। आणि सुमित पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइस, त्याचबरोबर डॉक्टर दत्ता यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपये। क्या बात आहे। जर नरेश मौली यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर डॉक्टर दत्ता सदगीर यांच्या माध्यमातून 5,000 आणि सुमित यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय 200 रुपये। काय कमालीच बॉल हाताळला होता। पहिला बॉल अंपायर्स कडे तिकडे प्रश्न विचारला, अंपायर म्हटलं की नाही लेग स्टंप सोडतोय, पण दुसरा बॉल बरोबर तो मिडल स्टंप आणि लेग स्टंप उद्ध्वस्तच करून टाकला। पुन्हा एकदा गोलंदाज यार, ओ हवेमध्ये बॉल आहे, इनसाइड आउट आणि त्यानंतर मिड ऑफला तर क्लिअर केलं। फेकीपर्यंत रनआउटची संधी होती, जास्त घाई केली आहे। आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती आता धावा बनवल्या गेल्या टोटल 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावतं। धाव फलकावरती धावा आपण पाहिला गेला तर जाऊन पोहोचला गेला। खातं उघडत असताना दोन्ही आकड्यावरती काय कमालीचं स्टार्ट पाहायला मिळाला गोलंदाज नरेश मौली यांच्या माध्यमातून। हा पहा, जास्त घाई केली विकेट मिळवण्याची, अगदी आरामात बॉल घेऊन यष्टांना लावला असता तरी पण विकेट आला असता, परंतु म्हणतात ना की अति घाई ही संकटात तुम्हाला घेऊन जाईल, आणि तेच पाहायला मिळालं। डॉक्टर दत्ता सदगीर यांच्या माध्यमातून नरेश मौली करिता गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। लगातार 3 विकेट घेतले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइस समोरच्या दिशेला ड्राइव्ह केलाय। एक धाव फलकावरती बनली आहे आणि त्यानंतर एकाच धावेवरती संपुष्ट मानावं लागेल आणि या एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावतो, 3 आकड्यावरती जाऊन पोहोचलं। डॉक्टर दत्ता सदगीर यांना देखील आपण खेळताना कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं आणि आज सध्या व्यासपीठावरनं स्पर्धेचा आनंद घेताना आपण त्यांना पाहतोय। ओहो ऑप्शनचा बाहेर, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये। 5 बॉल फेकलेत, टोटल धाव फलकावरती 3 धावा दिल्यात, 1 विकेट मिळत असताना आता शेवटचा अंतिम बॉल। हवेत प्रहार केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, फिल्डर आहेत का? हो ते जरूर, परंतु थोडी कठीण कॅच होती, गमावली गेली आणि त्याच दरम्यान धाव फलकावरती धावा जमवल्या गेल्या, त्या टोटल 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं षटक कंप्लीट झालं पहिलं। आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 5 आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले। चांगलं षटक, चांगला फ्लाइंग स्टार्ट मिळालाय गोलंदाजांकडनं। जर बघितलं गेलं तर 5 धावा दिल्या, तो दबाव क्रिएट करायचा असतो पॉवर प्ले मध्ये, आणि तेच पाहायला मिळालं। आणि आता इम्पॅक्ट प्लेयर कदाचित मैदानात जाताना दिसेल तुम्हाला।
आणि आता गोलंदाजीवरती षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता सुभाष गोलंदाजीवरती. सुभाष आलेत गोलंदाजीवरती आता षटक क्रमांक दुसरं घेऊन. मॅन इन फॉर्म, 2 मॅन ऑफ द मॅच लगातार, सलग 2 मॅन ऑफ द मॅच त्याने टिपल्यात. हो, सुभाषचा स्विंगिंग बॉल टप्पा पडल्यानंतर हलका बाहेर निघाला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये आपण पहा, राईट आर्म ओव्हर दी विकेट गोलंदाजी करण्याकरिता आणि बोट फिरवलेली बॉलवरती बाहेर निघाला. योग्य टप्पा ऑप्शनचा हलकासा बाहेर ठेवायचा प्रयत्न केलाय सुभाषने आणि डॉट पासून केली आहे सुरुवात. धाव फलकावरती 5 धावा. पुन्हा आता शफल केलेत. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला बॉलला उडवलाय, परंतु फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती. त्याच्या कारणामुळे 2 धावा मिळतील आणि या 2 धाब्याच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावलाय. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आता दुसऱ्या क्रमांकाचं सर्वप्रथम तर टॉस जिंकला आणि डिसाईड केलं होतं बॅटिंग, बॉलिंग डिसाईड केली आणि इन्व्हाइट केलं होतं बॅटिंग करण्याकरिता केबीजी खानिवली या संघाला. पहिली मॅच केबीजी खानिवलीच्याच नावावरती आपण होताना पाहिली. हवेमध्ये पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, फिल्डर दूरवरून आले आणि आता थोडी मिसफील्ड देखील झाली, जास्त पुढे गेले निघून आणि त्याच्याचमुळे 2 धावा आणि या 2 धाब्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढतात. पहिली मॅच केबीजी खानिवलीच्या नावावरती राहिली. दुसऱ्या मॅच मध्ये पराभव त्यांना स्वीकारावा लागला आणि सध्या तिसरी मॅच मैदानामध्ये खेळताना त्यांना पाहतोय. चौथा बॉल स्वीप करायचा होता. अपील जोरदार परंतु भरपूर जास्त बाहेर होता बॉल. अंपायरचा इशारा तो लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावतं 10 आकड्यावरती. डबल फिगर मध्ये आता जाऊन पोहोचला गेला धावसंख्या. 4 बॉल फेकलेत. नरेश माऊलीचे पहिले षटक आपण पाहिलं. त्यानंतर गोलंदाजीवरती सुभाष पाटील आले आणि त्याने देखील गोलंदाजी चांगली केली आहे. अप्पर कट केल्या बॉलला. पॉइंट बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटच्या रिजन मध्ये चालला आणि धावा मिळती 4. चौदा धावा फलकावरती. या षटकातील शेवटचा अंतिम बॉल. हवेमध्ये उंचीवरती आहे परंतु मिडॉन थोडा दूर होता. 1 धाव तर बनतीये. दुसरीचा देखील प्रयत्न झाला आणि दुसरी धाव अनसक्सेसफुल राहील. विकेट पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 15 वरती दुसरा. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 15 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 7.50 सध्याचा करंट रन रेट आपण पाहतोय.
आणि पॉवर प्ले मध्ये मी तर म्हणेन की थोडासा दबावामध्ये बॅटिंग केली आहे खानिवली संघाने, अर्थात केबीजी खानिवली या दोन संघांना पण लढताना पाहतो मैदानामध्ये. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना संतोष. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केलेली संतोषने. ऑप्शनचा बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अंपायर्स वळतील आता आणि वाईडच्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत इशारा पोहोचवतायत. धाव फलकावरती धाव 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या आपण पाहतोय 16 आकड्यावरती. सोळा धावा फलकावरती आहेत. हलक्या पद्धतीने खेळलेत. इनफिल्ड आतमध्ये थर्डमॅनला उचलला जाईल बॉलला. त्याच दरम्यान एक सिंगल देखील आली आणि एका सिंगलच्या मदतीनं 17 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. पहिल्या 2 दिवसांमध्ये या स्पर्धेत आपण रेग्युलर फॉर्मॅटचे खेळाडू खेळताना पाहिले. कवाडती अंबाडी असोसिएशनच्या अंतर्गत सिनियर बी आणि ज्युनियर असे 3 वेगवेगळे फॉर्मॅट खेळले त्या स्पर्धेमध्ये. आणि तिसऱ्या दिवसापासून खरा धमाका चालू झाला या स्पर्धेचा. 40+ बिग बॅश लीग आपण पाहतोय. आणि उद्या क्वालिफायर्स, उद्याचा दिवस रोमहर्षक असणार आहे. कारण की उद्या 40+ ही मिळेल आणि ॲज वेल ॲज तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये रेग्युलर देखील मिळतील. सेमी फायनल्स, क्वालिफायर्स, फायनल्स सगळं काही उद्या. सो उद्याच्या दिवसामध्ये भरपूर सारी गर्दी या मैदानावरती आपल्याला होताना दिसेल. कालच्या दिवसामध्ये बघितलं गेलं तर 40+ 2 संघांच्या चर्चेत राहिले. खरं तर जी अनबिटेबल संघ राहिला आमची बासे संघ, 4ही मॅच ते जिंकले आय थिंक सो. आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर दुसऱ्या बाजूने 3 मॅच जिंकत असताना पुढे गेले ते नित्य वज्राई संघ, त्याने देखील चांगला खेळ केला. पुढे येऊन ड्राईव्ह करायचं होतं परंतु डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा स्थगिती पाहत असताना 18 आकड्यावरती धावसंख्या. उद्या ठीक 4 वाजता पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सिकंदर स्पोर्ट्स महापुली आणि गावदेवी स्पोर्ट्स हिवाई, गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली. आणि त्यानंतर हिवाई संघ आणि NR बोरपाडा त्यानंतरची मॅच असेल. फिकी करेपर्यंत आणखी एक धाव आली आहे आणि 2 धावा घेतल्या. आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 20 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. ऑप्शनचा बाहेर ना बॉल आतमध्ये आणायचा प्रयत्न केलाय. थर्डमॅनला फिल्डर मिस्टेक करतात आणि बॉल निघून जातो डीप मध्ये. धावा मिळतील 4. येतोय या षटकातील चौकार. ड्राईव्ह केल्या बॉलला ऑन साईडला. लॉंगॉनला फिल्डर आहेत. बॉल उचलतायत फिकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि धावा बनतील ही 2. आणि याच 2 धावेच्या मदतीने धाव फलक 26 आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलं. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण पाहत होतो 3रं जे की समाप्त झालं. पहिल्या षटकात 5 धावा नरेश माऊलींची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सुभाष पाटील आले दुसऱ्या षटकामध्ये 10 त्याने दिल्या आणि संतोष आला तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा त्याने दिल्या. सो आता धावेंचा वेग हळूहळू का होईना पण वाढत चाललाय.
यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे श्री चतुर्भुज संघ आणि ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. त्यानंतर केबीजी खानिवली आणि मी कुडुसकर अशी मॅच होईल 26व्या फलकावरती. पुन्हा ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स साई बालाजीच्या अगेन्स्ट असेल आणि मी कुडुसकर श्री चतुर्भुज असा या पुढील फॉर्मॅट आहे. चला आपल्या व्यासपीठावरती एक शुभ सन्मान करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपल्याला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी लाभली गेली. हिमांशु ढाबा यांच्या माध्यमातून नरेश मौली यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती पोहोचवली गेली आणि आपण त्यांचा शुभ सन्मान देखील करणार आहोत आपल्या व्यासपीठावरती. आणि हा सन्मान करण्याकरिता मी डॉक्टर दत्ता सदगीर यांना विनंती करेन की आपणच आपल्या शुभस्य नरेश मौली आणि अशोक कासार यांना देखील मी विनंती करेन आपण दोघांनी नरेश मौली यांचा शुभ सन्मान कंप्लीट करायचा आहे. डॉक्टर दत्ता सदगीर सरांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि माऊलींना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभस्य डॉक्टर दत्ता सदगीर यांचा शुभ सन्मान कंप्लीट करायचा आहे. दरम्यान आपण शुभ सन्मान करत आहोत आपल्या व्यासपीठावरती टीव्ही स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल. साई दत्त हॉस्पिटल अंबाडी नाका डॉक्टर दत्ता सदगीर यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत नरेश मौली यांच्या शुभ हस्ते. ओम शिंदे आपण कुठे असाल तर लगेच कॉमेंट्री बॉक्स कडे या. ओम शिंदे बॅटच्या कडेला लागला बॉल पाठीमागे फिल्डर आहेत पुन्हा मी स्पीड करतील आणि आता डीप मध्ये थर्डमॅनला बॉल चालला परंतु अडवलं आणि आता धाव फलकावरती जर बघितलं गेलं तर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद विकेट.
अफसमचा बाहेर बॉल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती आणि धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 29 29 सेकंदावरती. या षटकातील आतापर्यंत 5 बॉल फेकले, शेवटचा अंतिम बॉल आहे. आणि या षटकामध्ये लगातार 4 विकेट आल्यात, परंतु 2 रनआउट आहेत आणि 2 बॉलरच्या नावावरती आहेत. हवेमध्ये खेळलेत. दुसऱ्या धावेचा कॉल तर आहे खेळता शनी. हलकी मिसफील्ड झाली आणि 2 धावा तरी इझिली बनवल्या गेल्या. षटक कंप्लीट झालं चौथं आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना केबीजी खानिवली संघ आणि 31 धावा फलकावरती आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला 31 वरती 6. यानंतर होणारी मॅच श्री चतुर्भुज आणि ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स. जर विनायकने लगातारचे 3 सिक्सर एका रो मध्ये जोडले तर योगिनी लॅबचे ओनर मच्छिंद्र पाटील यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. विनायक करीत आहे पारितोषिक आलंय. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती बॉलर्स नेम कळवा. संदेश आणि विनायकने लगातार 3 सिक्सर जोडले तर सुमित पाटील झेडके ओमसाई मेडिकल यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. भरपूर सारे बोली लागतात सध्या विनायक वरती. पहिला बॉल लेग कटर बाहेर निघाला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडूपासून सुरुवात केली. बघा 5 गोलंदाज वापरले गेले आणि मी म्हणेन की 5ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. कंट्रोल मध्ये दिसली गोलंदाजी. फ्लाइटेड बॉल फ्लाइट दिली आणि फ्लाइटला आता लँड केलं जाईल सरळ अबुधाबी मध्ये मैदानाच्या पलीकडे. सिक्सर. काय फटका खेळल्यात. रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. हा पहा पुढे टाकलेला पुढे गेले आणि पुढ्यातला बॉलला सरळ बाहेरच पाठवलाय. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलं आणि त्यानंतर बॉलला भरपूर लांब पाठवलाय. हा बॉल चांगलाय म्हणून बघा बाहेरून आवाज देखील आला होता की विकेटच्या शोधामध्ये कशाला जाताय. आताची कंडिशन अशी आहे की तुम्हाला या कंडिशन मध्ये विकेट नव्हे तर समोरच्या संघाला डॉट बॉल टाकून प्रेशर मध्ये आणायचं आहे, परंतु विकेटच्या शोधामध्ये गेले. चान्स तर घेणं गरजेचं असतं पण त्याची देखील एक वेळ असते, परिस्थिती असते. सध्याची कंडिशन ती नाहीये. वाईट बॉल त्यानंतर खेळायचा प्रयत्न केला. एक धाव फलकावरती बनली. दुसरीचा प्रयत्न आणि फेकी करेपर्यंत रनआउटची संधी देखील या संपारचा इशारा येतो. बॅटर बाद होईल. धक्का मिळत असताना आणखी एक 7वा.
बोल तयार. ओ पुन्हा खेचायचं होतं बॉलला. बरोबर मॅरिटला ओळखलं होतं बॅटरने. खरं तर ऑप्शनचा बाहेर बॉल येईल, परंतु कनेक्शन योग्य पद्धतीने नाही झाला. बॅट थोडी आधी फिरली, बॉल थोडा लेट आला आणि त्याचाच मुळे थेट डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 40 वरती 7. चला टॉस साठी यायचंय श्री चतुर्भुज आणि ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स. समोर खेळायचा प्रयत्न केलाय. लॉंगॉनला फिल्डर आहेत. बॉल अडवलाय आणि त्यानंतर आतमध्ये ढकललाय. धाव फळकावरती धावा. किती बनल्या? अंपायर धावा खेळवा किती? दोन धावा. ओके. चला टॉस साठी यायचंय श्री चतुर्भुज टीमचे कॅप्टन आणि ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन. आपण या. आणि डॉक्टर दत्ता सदगीर यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण टॉस हा कंप्लीट करायचा आहे. दरम्यान टॉस करत आहोत आपण आणि नाणेफेकीच्या कक्षामध्ये रोहन जोडले जातील. रोहनजी पाटील जोडले जातील. Oldie Goldie won the toss once again and decided bat first, ball first. सांगा डिसिजन काय? बॉलिंग. चला ठीक आहे. नाही थांबा. डिसिजन पेंडिंग आहे. चला फील्डिंग फायनल. ओके. हा पहा आपण या मैदानाचा ड्रोन व्ह्यू सध्या 360 डिग्री अँगलने पाहत आहोत आणि काय सुंदर मैदानाची रचना पाहायला मिळते. जेव्हा आपण हा मैदान सकाळी पाहतो किंवा याआधी आपण पाहिला होता, कोणी विचारही नसेल केलेलं की इतका सुंदर मैदान इथे बनवलं जाईल आणि इतका सुंदर पद्धतीने या मैदानावरती फ्लडलाईट्स लागल्यानंतर इतकी शोभा वाढेल.
आणि हा ड्रोन व्ह्यू 360 डिग्रीने आपण पाहतोय. कमालीच हे मैदान बनवलं गेलंय. गुड मॉर्निंग मैदान, झेडके उंबरपाडा अंबाडी परिसर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. दुसऱ्या डावामध्ये आपण वळत आहोत. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या डावामध्ये जर बघितलं गेलं तर केबीजी खानिवलीने धाव फलकावरती धावा 42 बनवल्यात. 43 धावांचं आव्हान आहे आणि हे 43 धावांचं आव्हान पार करण्याकरिता साई बालाजी संघाचे दोन ओपनिंग पेअर्स, आघाडीची पारंपरिक जोडी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमधली. एका बाजूने सुभाष आणि दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं गेलं तर संतोष. सुभाष आणि संतोष ओपनिंग पेअर मध्ये आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक संदीप आहेत का, विनीत, सुनील आणि गोलंदाजीवरती गोलंदाज जगदीश. सुभाषच्या समवेत सुनील आहेत. तयार. ऑप्शनचा भरपूर जास्त बाहेर केलाय बॉल. अंपायरचा इशारा आहे तो वाईट पासून सुरुवात, अतिरिक्त धावेपासून सुरुवात झाली आहे. एक्स्ट्रा पासून सुरुवात केली आहे. अतिरिक्त धाव फलकावरती पाहायला मिळते. बघा टोटल फार मोठं नाहीये, त्यामुळे तुम्हाला या टोटलला जर कंट्रोल मध्ये आणायचं असेल तर पहिला याला थांबवावं लागेल. बॉलला उडवलाय, पाठवलंय मिड विकेट पार, येतोय सुभाषच्या बॅट मधनं षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. ओहो काय लांबनं खेचला बॉलला. ऑप्शनचा भरपूर बाहेर होता, हलका एक पाऊल पुढे गेले आणि त्यानंतर खेचला आणि त्याला पाठवला. 6 धाव्यांकरिता 7 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. साई बालाजी आणि केबीजी खानिवली लगातार 3 सिक्सर जर जोडले गेले सुभाषने तर एसके एंटरटेनमेंट शंकर गुळवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धाव फलकावरती आपण धावा 7 पाहतो. एक वाईड आलाय. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर कार्पेटच्या साहाय्याने बॉल चालला. एक बनली आहे. दुसरीचा प्रयत्न फेकी अचूक झाली असती तर कदाचित विकेट मिळू शकला असता, परंतु एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय जाऊन पोहोचल्या गेल्या 8 या आकड्यावरती. आठ धावा आहेत फलकावर. ओ बाहेर निघाला बॉल. हा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. एक तर बनतीये तिकडे आणि या एका धावेच्या मदतीनं 9 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता कोणत्याही प्रकारचा आणि त्याचमुळे अधिक धाव मिळते आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती धावा पुढे सरसावताना आपण पाहतोय. 9 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. चांगली रंगताना दिसते ही मॅच. बॅटचा कडेला लागलाय आणि त्यानंतर आणखी एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढतात. धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं 10 आकड्यावर.
उडवलाय, टॉपेज लागली, यष्टिरक्षक आणि फिल्डर तिकडे पोहोचले आणि कॅच कंप्लीट करत असताना विकेट मिळतोय. सुनील माघारी परतेल. 10 वरती पहिला धक्का, पहिला गडी माघारी. दरम्यान सन्माननीय एकनाथ बाबू पाटील यांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दहा वरती पहिला धक्का, विकेट गमावला गेलाय पहिल्या क्रमांकाचा आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये. ओहो, डॉट बॉल. विनोद आहेत नवीन बॅटर आणि डॉट बॉल आलाय आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा स्थगिती पाहत असताना या षटकातील आतापर्यंत 5 बॉल फेकून झाले. जगदीश गोलंदाजी करत असताना 10 धावा खर्च केल्यात. षटक कंप्लीट झालाय. 10 धावा खर्च करत असताना एक विकेट आलाय. अंतिम डॉट बॉल होता. पाठलाग चालू आहे सध्या 43 रन चेस. 10 धावा बनलात. आता विजयाकरिता इकडनं बघितलं गेलं तर 24 बॉल आणि 24 मध्ये 33 धावांची गरज आहे. मॅन इन फॉर्म सुभाष मैदानामध्ये, त्याच्या समोर त्याचा साथीदार आता विनोद आलाय. त्याला साथ देण्याकरिता, त्याची साथ निभावण्याकरिता आणि षटक क्रमांक दुसऱ्या गोलंदाजीवरती आता निलेश. दुसऱ्या षटकामध्ये चला घाई करा. बॉल तयार. फ्लाइटेड बॉल दिलाय लॉंग ऑफला. फिल्डर पुढेच आले नाही आणि तदनंतर स्टार्ट नाही घेतला आणि त्याचमुळे जर बघितलं गेलं तर एक धाव तिकडे बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 11 आकड्यावरती. पुन्हा एकदा टॉपेज लागली आहे. आता मिड ऑफ ला बॉल आहे आणि त्यानंतर एक सिंगल बनताना पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक 12 वरती जाऊन पोहोचलं गेलाय. महत्वाचं विकेट जर इकडनं सुभाषला माघारी पाठवलं गेलं तर मी म्हणेन की मॅच पुन्हा एकदा बनताना दिसेल. थोडं कठीण आहे जरूर, कारण की धावा तो वेगाने बनवतोय. पुन्हा एकदा फ्लाइटेड बॉल ऑन साइडला खेचल्या बॉलला मिड विकेटला फिल्डर आहेत. एक बनली आहे, दुसरीचा प्रयत्न स्ट्रायकर एंडला फेकी झाली आणि 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 14 आकड्यावरती. चांगली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये सुभाषने साकारली दोन्ही मॅचेस मध्ये आणि या मॅच मध्ये देखील सावरतोय. 5 मध्ये 11 रेग्युलर क्रिकेट 40+ क्रिकेट दोन्ही फॉर्मॅट मध्ये त्याला खेळताना आपण पाहतोय. ओहो, चांगला बॉल आहे बरोबर. लेग स्पिन हाताळला, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि त्यानंतर डॉट बॉल. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन. रिप्ले मध्ये तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकाल. अगदी समोर टाकलेलं आणि तिकडनं वळण घेतलंय बॉलने आणि अशा प्रकारचे जेव्हा पुढ्यातले बॉल वळण घेतात तेव्हा अधिक चान्सेस एजेस लागण्याचे असतात. आता बॅट वरती घेतला, स्क्वेअर लेगला खेळल्यात, स्ट्रायकर एंडला फेकी झाली परंतु पुन्हा 2 धावा. रनिंग बिटवीन विकेट भरपूर चांगली आहे. दोघांचा तालमेल चांगला दिसून येत आहे आणि जिथे मोठे फटके नाही आहेत तिथे डबल सिंगल ते चांगल्या पद्धतीने कन्वर्ट देखील करतात. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती आपण गणेश जाधव यांचा शुभ सन्मान करूयात आणि हा सन्मान करण्याकरिता रमेश जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण गणेश जाधव यांचा शुभ सन्मान करायचा आहे.
आणि त्याचबरोबर तुषारजी मांझे देखील इथे उपस्थित आहेत, आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. आणि ज्ञानेश्वर शेळके यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण तुषार मांझे ज्ञानेश्वर यादव यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. वीस धावा आहेत फलकावरती. दरम्यान तुषार मांझे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान इथून मात्र केला जाईल. अगदीच मजबूत आणि बलदंड देहयष्टी असलेलं गुड मॉर्निंग क्लब मधील व्यक्तिमत्व, ज्यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आपण पाहतोय, असे संतोष शिंदे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण संपन्न करावा. ओल्डी गोल्डी यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्ञानेश्वर जाधव, ज्यांना साईराज इलेक्ट्रॉनिक्स, यांना पांडू या नावाने संबोधलं जातं. त्यांचा देखील शुभ सन्मान इथून मात्र केला जाईल. मी विनंती करतोय संतोष शिंदे यांना आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान संपन्न करायचा आहे. वीस धावा फलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि षटक क्रमांक आता 3. ऑप्शनचा बाहेर बॉल होता, हलक्या पद्धतीने खेळलेत, आता उडवल्या बॉलला फुटबॉल सारखा. एक बनली आणि दुसरीचा देखील प्रयत्न, 2 धावा बनवल्या गेल्या. ठाऊक आहे या मॅच मध्ये फार मोठं टोटल नाहीये आणि त्याचा पाठलाग करत असताना जर विकेट गमावले गेले तर मॅच बनेल. त्याकरिता बघा सावध पवित्रा घेत असताना डबल सिंगल वरती सध्या फोकस करतायत साई बालाजी संघ आणि मी म्हणेन की जे की चांगले इंटेन्शन आहेत. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत झडके गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्मान्य एकनाथ बाबा पाटील यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी त्यांना विनंती करतो आपण मंचावरती या आणि या सन्मानाचा स्वीकार करा. सन्माननीय एकनाथ बाबा पाटील. उडवल्या बॉलला, फिल्डर डाऊन दी बॉल आणि ओ माय गॉड कॅच सोडली आहे. विनोदची कॅच होती, ड्रॉप केली. महत्वाच्या आहेत कारण की विकेटची गरज आहे तुम्हाला. एका पाठोपाठ एक विकेट पडत राहिले तर मग दबाव येऊ शकतो बॅटिंग लाईनअप वरती, तो प्रेशर येऊ शकतो. परंतु कॅच सोडली आणि त्यानंतर एक धावी मिळाली आहे. 23 धावा आता फलकावरती. ड्राईव्ह केल्या फोर्सफुली, भरपूर वेगाने बॉल निघाला, हात लागला त्यामुळे बॉलची गती तर कमी झाली आहे पण अडवून फेकी करेपर्यंत धावा मिळतील त्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं 25 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. सेकंड लास्ट बॉल. पाठलागचा विचार केला तर 43 धावांचा पाठलाग सध्या चालू आहे. धाव फलकावरती धावा 25, 14 मध्ये 18 ची गरज आहे. पुन्हा एकदा हॅमट केल्या बॉलला फोर्सफुली आणि आता एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या पलीकडे बॉल निघून जातोय. चौकाराकरिता धावा मिळतील 4. एकोणतीस धावा फलकावरती जाऊन पोहोचला. सुभाषने जर सिक्सर जोडला तर राज ठाकरे यांच्या माध्यमातून 200 रुपये 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 13 चेंडू आणि विजयाकरिता 14 धावांची गरज आहे.
राज ठाकरे यांच्या माध्यमातून 200 रुपये जर सुभाषने सिक्सर जोडला तर 13 बॉल आणि 13 मध्ये 14 ची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. दीपक तयार होत आहे अंतिम बॉल घेऊन. खेचलाय, हवेमध्ये बॉल आहे आणि आता कॅच टिपली आहे. 200 मिळणार नाही, पण आता 200 पेक्षा अधिक चांगलं काम केलं फिल्डिंग वाल्याने, कारण की विकेट काढला सुभाषचा. कॅच पकडली तिकडे साई पष्टेने आणि मॅच मध्ये देखील आता ट्विस्ट पाहायला मिळेल. कॅच पकडली तिकडे आणि महत्वाचं विकेट सुभाष तो माघारी परतला गेला. 17 मध्ये 24 धावा त्याने बनवल्या, परंतु आता मॅचला फिनिश नाही करू शकला. अजून मॅच संपलेली नाहीये, कारण की 12 बॉल आणि विजयाकरिता 12 मध्ये 14 ची गरज आहे. फायनल टीमेट षटकाला सुरुवात केली जाते. 12 बॉल आणि 14 ची गरज आहे आणि जून येत आलेत या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता. राऊंड दी विकेट, बाउन्स झाला बॉल आणि त्यानंतर बॉल पाठीमागे चौकाराकरिता धावा मिळतील. पहिल्याच बॉलवरती 4. हा पहा, क्रॉस बॅटने खेळले आणि अगदी फाईन खेळलेत बॉलला आणि त्यानंतर पाठवलं चौकाराकरिता. 4 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढल्या देखील. धावसंख्या फलकावरती 33 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. आता 11 मध्ये 10 ची गरज आहे. बॉल तयार, पुन्हा उडवलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत तिकडे आणि कॅच ड्रॉप. चेक करा तिकडे, चेक करा फिल्डरला, चेक करा. चौकार आहे ते क्लिअर दिसलंय. धावा आता विजयाकरिता 10 मध्ये 6 ची गरज आहे. लगातार 2 चौकार आले आणि काम बनलं. हो, बॅटची एज लागलेली, साईड बदलली, साईड तिकडनं आता ओव्हर द विकेट आले आणि कडा लागली होती, परंतु यष्टीरक्षकाने देखील कॅच ड्रॉप केली. एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावला गेलाय. धाव फलकावरती 38 पाहतो. विजयाकरिता 9 मध्ये राहिल्या 5 धावा.
9 मध्ये 5 धावांची गरज आहे. पुन्हा गोलंदाज तयार होत आहे. समोर हवेमध्ये मिड ऑफ तयार आहे कॅच पकडण्याकरिता आणि पुन्हा कॅच ड्रॉप. वारंवार त्या चुका घडतात. पहिली कॅच लॉंग ऑनला सुटली, तदनंतर स्क्वेअर लेगला, तदनंतर मिड विकेटला आणि आता मिड ऑफला. आणि एक यष्टीरक्षकाने देखील जवळपास 4 ते 5 कॅचेस ड्रॉप केल्यात या मॅच मध्ये. आणि याच तुम्हाला महाग ठरल्यात, कारण की बघा प्रत्येक कॅच वरती विकेट मिळतो, पण ऍज वेल ऍज कॅच सोडल्यानंतर ज्या धावा पळवल्या जातात ना त्या महत्वाच्या आहेत. काल देखील एक आपण हे चित्र पाहिलं होतं, जिथे जिथे कॅचेस सुटल्या तिथे तिथे मॅचेस लूज झाल्या. खाली राहिलाय बॉल. नॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते एकंदरी. अजूनही 7 चेंडू आणि 7 मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार होता. जुनेद शेवटचा अंतिम बॉल पायावरती लागलाय, परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल विजयाकरिता. आता राहिले 6 बॉल आणि 3 धावेची गरज आहे. सहा चेंडू आणि आता विजयाकरिता 3 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 3. गोलंदाज तयार. 6 चेंडू आणि विजयाकरिता 3 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार. खेचलाय बॉलला हवेमध्ये उंचीवरती. पुन्हा फिल्डर आणि पुन्हा कॅच ड्रॉप. हे चर्चा होत आली आहे. संपूर्ण डावामध्येच पाहिलं तिसऱ्या धावेचा पलटवार आहे का काय. डाईव्ह केलं आणि चला झाल्या पूर्ण धावा. जिंकली मॅचला. चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण सर्वात प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक देऊयात. आणि चला 24 धावा सुभाषने बनवल्यात. प्लेअर ऑफ द मॅच सुभाष घेण्याकरिता या. तिसरी मॅन ऑफ द मॅच. आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आपण चेंजेस करणार आहोत. जोडले जातील